मग उर्मिला हा हुशार आहे तुम्ही. लक्ष्मणांची पत्नी पातिव्रत्य फारच तिच्याकडे. नवऱ्याच्या एका शब्दावर 14 वर्ष तिने सगळ्यात जास्त वनवास दिलाय. राजभोग भोगतीये तरी नवऱ्याचा सहवास नाही. नवरा एका शब्दावर गेलाय तिकडे वनवासाला. नवरा असून दिलं आहे किती त्रास होणार पण समाधानाने जगते. सांगितलं मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. काय ताकद आहे त्या उर्मिलेमध्ये. अरे सूर्याला सांगा उगवू नये आणि सूर्यालाही उगवू नये ह्याला स्त्री म्हणायचं आहे. सूर्य सुद्धा स्त्रीच्या मर्जीशिवाय उगवू शकत नाही एवढी ताकद एका बाईत. मारुतींचा जीव लक्ष्मणांचा जीव मारुतीमुळे नाही त्यांच्या पत्नी उर्मिलेमुळे वाचला. मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ही ताकद त्या उर्मिले होती. काय रामायण आहे. आणि रामायणाचे काहीच भाग ऐकले हो. मला इतकं वाईट वाटलं परवा दिवशी. एक तरुणापान हिंदू धर्माचा पोरगा मला मूर्खासारखा प्रश्न त्याने विचारला. तो मला म्हटला ताई फार राम राम करता, फार कृष्ण कृष्ण करता, फार विठ्ठल विठ्ठल करता, फार देव देव करता. इतकाच तर तुमचा देव प्रबळ आहे. म्हटलं आमचा म्हणजे तुझा नाही. म्हणे कीर्तन करता ना तुम्ही. म्हटलं हो. म्हणजे साध्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. ज्या रामाला सीता कळली नाही त्या रामाला आम्ही काय कळणार आहे. म्हटलं खरं आहे तुझं. तुम्हाला काय वाटतं कसं आहे रामायण. एक परीट म्हणणार आम्हाला तुझी बायको रावणापाशी राहून आली मग नीट आसन खा. मग राम म्हणला गेला माय तो रावणापाशी राहून आली मग तुझं पवित्र कसं आम्हाला कळणार आणि मग जातो वनवासाला. हे असं रामायण असू शकत नाही. हा भाई आहे. ज्या देवाला न सांगता भक्तांचं मन कळतं त्या देवाला बायकोचं पावित्र्य कळणार नाही का. अरे देव आहे तो. लोकांचा ऐकेल तो देव कसा. इजुनिया जरा भक्ती करी हे सांगणारे संत लोकांचं कसं ऐकतील. मग काय शक्यता आहे. कधी नाद रामायण ऐका. उत्तरात रामायणाचा ऐका. दशरथांचा मृत्यू हा पुत्रवियोगामुळे झाला. नियतकालीन नाही आपत्कालीन. 2 मरण असतात. एक लल्लाटी केली हे न पुसेगा काही केले सटवीची अर्जुन विसंगती त्याचा इष्टा निर्मिती वाहणे सगळा मौलींच्या सांगण्याप्रमाणे 5व्या दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू घेते. आणि खरं म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. येड्या नव्हते तुम्ही नाही शहाण्या. तुम्ही जन्माला दुसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज गॉन ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर. खरं आहे तुझं. सांगू नये असं नाही पण सांगण्याची एक वेळ असते. जगाला दाखवू नये असं नाही पण दाखवण्याची एक पद्धत. आणि ह्या जगासाठी जगायचं नाही रे. ही लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याला बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला. अरे बायको तर करू द्या. लोकच ऐकून चलत नाही रे. ही लोक एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगला म्हणे असं नसतं. 2 तरी खौट बोलणारच ना. त्याचं काय असतंय पैसा आहे. पैसा असल्यावर काय नव्हतं. लोक नाराज आहे. लोक स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेमळा ठेवतं नुसतंच उभं राहिलं त्याला काय काळा होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाच नाच जरी होती मग करू मरू आम्ही नाही विचार करत. आनंद वाचायला बरोबर त्या काही गोपाळ पाळे हरी थोडीच वर्णन आहे. आम्हाला बाबा फरक नाही पडत. आमच्यासाठी काहीच नाही. फक्त तो लोक चांगलं म्हणतील म्हणून आम्ही चांगलं वागत नाही. चांगलं वागणं आपल्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं लोकांसाठी. आपण कसे आहोत तसे जगासमोर मांडायचे. फार आवड आणायचा. स्पष्ट बोलू का. ब्रह्मचर्य राहून घोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा. देव लवकर भेटत तुम्हाला. जे खरंय ते खरंय बाबा. असाय तर असाय कसाय तर तसा. लय आती नाही जगाला. मी फार शुद्ध आहे मी फार पवित्र आहे मी फार असाय मी फार. देवाला काही असलं लागत नाही. जाता मी तो कुळशिळा माझा भजका तरी तर भावना युक्त. जात गोत्र कुळ धर्म देव बघत नाही फक्त भावना बघत. उच्च नीच काही येणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून
तर आमचं नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण आणि बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला, तू काय विचार करतो देव भेटल काय? पोरांनो 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि नोकरी लागणार, तू देवाला बुडवलं. आणि या बहिणीची गॅरंटी, जो जो देवासमोर नाचतो ना अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी नीट नाचणार नाही की नाही भेटल्यापेक्षा बेकार भेटली न नाचलं. कुठल्या मातीत जन्माला आला, काय वागताय? मस्करी नाही ही, भल्या भल्याला येड्यात काढलं महाराज. नानबाबा सांगतात तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावी बट्टा, समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याशी लावी बट्टा. वासना इतकी वाईट आहे, स्त्रीवर वाईट नजर आजपर्यंत जने जने टाकली ना, या अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. ब्रह्माचं मंदिर आहे अख्ख्या जगात, पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही इन होल वर्ल्ड. सगळ्या जगाचा बाप आहे पण देवळात. स्वतःचीच मुलगी सरस्वती तिच्यावर चुकून वाईट नजर गेली, देव असून देवळात. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा इतक्या सुंदर की सुकलेल्या कमळाला हात आला तर कमळ जागर फक्त एवढं देखणं स्वरूप होतं त्या बायकांचं. नजर फिरली पायाच्या पोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली, आळ्या झाल्या, पूर झाला. इंद्रा पडली बघे, चंद्र झाला नारा, नारद चुकलाचा आळा भजनाचा. सगळ्याच एकनाथ चंद्र, 27 बायका, त्याला 27 नक्षत्र चंद्राच्या 27 बायका आहे. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, बृहस्पतींच्या 5 महिन्याची बाळंतीण करून सोडली. परिणाम भूत पुळांचा पुत्र झाला, चंद्राला दाग आहे. साधं समजू नका, आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारायण. श्रीमंत नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण, श्रीमंत नारायण 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 आयुष्यभर नारायण नारायण. गोमती नदीमध्ये आग होळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. त्यांना संत पाण्यात दिसलं, एका मासोळीच्या मागं बरंच मास लागल्या. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. पण हे बघून नारदाच्या मनात वासना निर्माण झाली. नारद म्हणले एकट जगण्यात मजा नाही, बायको बायको. देवाला म्हणले देवा बायको द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तू कर ना तुला पाहिजे ती, तुम्ही द्या. मी तुम्हाला 16,108 2 4 द्या. तुम्हाला काय वाटतं, देवाने हाऊस करून 16,108 बायका दिल्या आणि देवाला बहुत मजा वाटत होती. एकही बायको कृष्णाने स्वतःहून केली नाही. 8 बायका देवाकडे आला, 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. त्या भगवंताच्या चरणावर याचना करतात, देवा आम्ही कंसाच्या कारावासात राहून आलोय, लोक आम्हाला पवित्र नाही समजणार. तुम्ही देव असून जगाला ओढून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, तरी लोक तुमचंही ऐकलं. एकतर आमचा स्वीकार करा, नाहीतर आम्हाला जीवे मारा. देव म्हटला मी तारणहार आहे, मी मारणार असलं नाही. आणि स्त्री हत्या हे गहन पाप तर माझ्याकडे जमणार. मी आशीर्वाद देतो की युगात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल, तुमच्या नावासमोर माझं नाव लावण्याचा अधिकार तुम्हाला देतो. इतकी ताकद माझ्या भगवंतात आहे. कृष्णाने स्वतःचं नाव दिलं, पण त्या एकाही मुलीला माझ्या कृष्णाने स्पर्शही केला नाही.
भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान वाचे कोणे. आणि आमचं उठकी सुट म्हणतो देवाला तेवढ्या होत्या मी बेदवाच्या फिरतो गप शामड्या तुला एक सांभाळणं होईना काही बोलतो का उगत देवाची बरोबरी होत असते आपल्याच्या ना. विचार करा जरा या विषयाकडे. नारद म्हणले देवाला देवा बायको पाहिजे. देव म्हणले कुठली? ते म्हणे जिथं तुम्ही म्हणाल ती. देव म्हणले हरकत नाही. देव नाही म्हणत नाही. देव नाही म्हणत नाही. देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. आंधळ करते आंधळ. भक्तिसूत्र सांगणाऱ्या नारद वेड्यासारखं देवाला बायको मागतायत. देव म्हणले जिथं मी नाही तिथं तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. देवरटला नाना परिवरून एवढला चराचरी माऊलींचा वर्णन आहे. जिथे भूत ते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा. तर सगळीकडे सर्व घटीरामध्ये हा देह एक सूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी. हे जे चाललंय ना त्याचं कारणच देव आहे. शंकराचार्य वर्णन करतात. करार वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी काही लागत नाही का बाय काही लागत नाही. तुम्ही लय गोड आहे का आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तुम्ही लय गोड आहे. पण आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. पण त्यामध्ये आपली चूक नाही. ब्राह्मण बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. पुरुषाला कंठ दिला बाईला कंठ कंठ कंठ